गाडी आल्यावर गाडीवाल्याची गलती काय? गाडीवाल्याला बोलून मतलब नाही. आपण रोडवर उभा राहू, गाडीवाला त्याला दिसणारच नाही एवढी मोठी गाडी असेल तर. महानगर पालिका हो या पुलिस चौकी हो या कोई भी हो, ट्रैफिक पुलिस वाला हो, इसको रोक लगाना चाहिए। कारवाई केल्यानंतर तिथून आम्ही पुढे नेल्यानंतर पुन्हा जर अतिक्रमण होत असेल तर त्याला काय करायचं? गुरुवारी सायंकाळी 5च्या सुमारास भार्गव पाटील हा 24 वर्षीय तरुण कामावरून दुचाकीनं खारबाव इथल्या आपल्या घरी चालला होता। याच दरम्यान अंजूर फाटा या ठिकाणी असलेल्या खड्ड्यामुळे अपघात होऊन डंपर खाली चिरडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। पण त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण? डंपरवाला, अनधिकृत फेरीवाले, टपरीवाले की रस्त्यावरचे खड्डे? असे एक ना अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। नेमकं काय घडलंय पाहूयात या रिपोर्टमधून। भार्गवच्या मृत्यूची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर अपघात हा अंजूर फाटा इथल्या राहनाळ ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यातच थाट मांडलेल्या हातगाडीमुळे झाल्याचं या व्हिडिओ स्पष्टपणे दिसतंय। खड्डेमय रस्ते आणि अंजूर फाटा या ठिकाणी सततची होणारी वाहतूक कोंडी यामुळे अपघात झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे। तर भिवंडीत रस्त्याच्या कडेला अनधिकृत हातगाड्या, टपऱ्या, दुकानं अशी उभी केली जातात। त्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं असून वाहतूक कोंडी सुद्धा होते। याच्यावरच आता कारवाई होण्याची मागणी होते। जो घटना हुआ, घटने का मतलब है जैसे हाथ गाड़ी लगा देते हैं, गाड़ी खड़ी कर देते हैं, 4 व्हीलर खड़ी कर देते हैं, बाइक खड़ी कर देते हैं, तो इसको सोल्यूशन निकालना चाहिए। महानगर पालिका हो या पुलिस चौकी हो या कोई भी हो, ट्रैफिक पुलिस वाला हो, इसको रोक लगाना चाहिए। गाड़ी लगा के चले जाते हैं, 4 व्हीलर हो कोई भी, चाहे कोई भी हो, हमारा कहने मतलब है हाथ गाड़ी वाला रहने दो, 4 व्हीलर वाला रहने दो, बाइक रहने दो, मगर इसको सोल्यूशन निकाल करना चाहिए। घटना तो घटता रहेगा ना, ऐसा नहीं होएगा। तो रोड को तोड़फोड़ करते हैं, दुकान का तोड़फोड़ करते हैं महानगर पालिका वाले या म्यूनसिपालिटी वाले, मगर उसका जो है डिवाइडर नहीं डालेंगे ना, रोड नहीं बनाएंगे और बाद में आगे चिल्ला के जाएंगे। इसको सोल्यूशन तो गवर्नमेंट निकाल सकता है, सरकार निकाल सकती है, ग्राम पंचायत वाला निकाल सकता है, नगर सेवक निकाल सकता है, यही लोग निकाल सकते हैं ना। हमारे जनता लोग कैसे निकालेंगे? जनता बोलने जाएंगे तो बोलेगा ये कौन होता बोलने वाला। और एक बाई और बच्चा लेके जा रही थी, उसके चक्कर में उसका भी मतलब कैसा स्पीड में था, डंपर ब्रेक मारने का वो चांस नहीं मिला उसको। गाड्या वगैरे लागतात रोडवर, याची दखल शासनाने घ्यायला पाहिजे। बोलाचा उद्देश म्हणजे ग्रामपंचायतने पण हद्द ग्रामपंचायतची असते, ही ग्रामपंचायतने हद्दाने बघायला पाहिजे। हातगाड्या रोडवर लागतात पूर्ण, त्याच्या पुढे मच्छीवाली पण बसतात, रोडवर घेणारे रोडवर येतात। गाडी आल्यावर गाडीवाल्याची गलती काय? गाडीवाल्याला बोलून मतलब नाही। आपण रोडवर उभा राहू, गाडीवाला त्याला दिसणारच नाही एवढी मोठी गाडी असेल तर। यावर महापालिका प्रशासनाकडून थातुरमातुर कारवाई करून फेरीवाले हटवण्याची प्रक्रिया केली जाते। तर मनपा प्रशासनाचं अतिक्रमण पथक निघून जाताच पुन्हा फेरीवाले आपलं बस्तान बसवत असल्याचं पालिका अतिक्रमण पथक प्रमुख यांनी सांगितलं। घडलेली घटना ही दुर्दैवीच आहे। कुणाची जीवितहानी कशाने भरून येणार नाही ही वस्तुस्थितीच आहे। आम्ही महापालिकेतर्फे प्रशासन त्याच्यासाठी आम्ही कारवाई करतोच आहोत। अतिक्रमण पथकातर्फे कारवाई होते, परंतु कारवाई केल्यानंतर तिथून आम्ही पुढे नेल्यानंतर पुन्हा जर अतिक्रमण होत असेल तर त्याला काय करायचं? जनतेचा आणि सर्वांचा त्याला सहकार्य असल्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही। संपूर्ण अतिक्रमण आम्ही 100% अतिक्रमण हटवणार, कारवाई करणार हे नक्की आहे। परंतु जर पुन्हा तिथे अतिक्रमण हटवल्यानंतर जर पुन्हा तिथे अतिक्रमण होत असेल तर किती काय करायचं? आमची जी काय म्हणतात ती मनुष्यबळ आहे, त्याला थोड्या मर्यादा आहेत। या फेरीवाल्यांवर ठोस कारवाईची गरज आहे, अन्यथा भार्गव सारखे तरुण रोजच या अपघाताचे शिकार होण्यापासून कधीच वाचू शकत नाहीत। आता आपण भिवंडी तालुक्यातील अंजूर फाटा या ठिकाणी आहोत। ही जागा राहनाळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या हद्दीत येत असून या ठिकाणी काल आपण पाहू शकतो याच ठिकाणी एका 24 वर्षाच्या तरुणाचा डंपर गाडी चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकता कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे आणि ही वाहतूक कोंडी ही रोजचीच असून रस्त्यावर मांडल्या जाणाऱ्या हातगाड्या असतील यामुळेच हा अपघात घडल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे। आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे आणि या वाहतूक कोंडीला काय मोठ्या प्रमाणात ज्या रस्त्यावर हातगाड्या लावल्या जातात यांचाही मोठ्या प्रमाणात हात असल्याचा नागरिकांमधून बोलले जात आहे। आणि याच मुळे काल हा अपघात झाल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे। तसेच या 24 वर्षीय तरुण भार्गव पाटील खारबाव इथे राहणार असून त्याचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून या ठिकाणी नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला असून अशा हातगाड्यांवर कारवाई होवी अशी मागणी नागरिक करीत आहेत। सुमित गरात, LS मराठी न्यूज, भिवंडी।